मग शेतकऱ्यांना विचार प्रश्न, शेतकऱ्यांना प्रश्न विचारला, साहेब म्हणे असा कोणता पक्षी आहे की ते बसल्यावर त्याला एक पाय असते, उभा राहिला तर 2 पाय असतात आणि उडाला तर 3 पाय असतात. ते प्राध्यापक मला डोक्यात खाजवायला पण त्याला काही उत्तर मिळत. ते म्हणलं बाबा मी हारलो, म्हणजे सध्या 25 रुपये घेतले. मग त्या प्राध्यापकाने विचारलं तू याचं उत्तर दे. त्यानं 20 रुपये खिशात ठेवले आणि मलाही कळत नाही मी हारलो. त्यामुळं माझ्या माणसाला कुणी येडं मुळं गळालेत, मथारे झालेत, लंगडे झालेत असं वाटत असेल तर हे लंगडे मथारे तुम्हाला चित केल्याशिवाय राहणार नाही. मला तुमच्या चेहऱ्यावरती जो 5 वर्ष आनंद नव्हता तो आनंद या 1.5-2 महिन्यामध्ये पाहायला मिळायला लागला. मला त्याचा मनस्वी आनंद आहे आणि त्याच ताकदीवरती तुम्ही आम्ही मिळून आणि नवी तरुणाई सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जॉईन होते. ठिकठिकाणी मी जवळजवळ 100 गावं केली. उत्साहाने तरुण मुलं सुद्धा आपल्या सोबत येत आहेत, कारण त्यांच्या पदरी 5 वर्षात निराशा आली. घरी आई वडिलाचं काम काही केलं नाही, शेतीचं काम केलं नाही. आमदार साहेबांच्या गाडीत फिरलो म्हणले की ते जमिनीहून 6 इंच उंच चलुगला साहेबाच्या गाडीत फिरलो आणि त्यांना घरामध्ये काही उपयोगी पडला नाही. पण 5 वर्षानंतर त्याच्याही लक्षात यायला लागले की मी कुठेतरी चुकलोय. मला गावात फिरताना अनेक कार्यकर्ते सांगतात मी पदरचे 40,000 खर्च केले, कोणी 50,000 खर्च केले, कोणी 80,000 खर्च केले, मात्र नंतर त्यांनी आम्हाला ओळख सुद्धा दाखवली नाही. राज्यकर्त्याचं हे काम नसतं. जे लोक तुम्हाला मोठं करतात त्या लोकांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या विकासासाठी, त्यांना नवी दिशा देण्यासाठी आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे. पण दुर्दैवानं या मतदारसंघात ते झालं नाही. कार्यकर्ता आज आपण नव्यानं सर्कल प्रमुख, गणप्रमुख आणि गाव प्रमुखांच्या निवडी करतोय. हे साधं पत्र नाही, ही तुमच्या खांद्यावरती पवार साहेबांच्या पक्षाची जबाबदारी येते. आणि जेव्हा जबाबदारी येते त्यावेळी तरुण वय असलं तरी तुम्हाला परिपक्वता, मॅच्युरिटी ही आलीच पाहिजे. घेऊन जाताना आपल्याबरोबर शिवसेना आहे, काँग्रेस आहे, आघाडीचे 3 पक्ष आहेत. आपल्या सगळ्यांना एक पाऊल मागे राहून सेनेच्या लोकांना, काँग्रेसच्या लोकांना मोठेपणा ह्या द्यावा लागेल. काही गावात जिथं एकदम सेना आणि राष्ट्रवादी कट्टर होती तिथं मनात प्रश्न पडायला आहे कसं माझे ते जर आलं तर उद्या साहेब आपला राहते की नाही. आणि साहेब तर जुना तुमचा आहे की कुठं जाणार आहे. पण नवे जर मदतीला आले तर त्यांना आपण सांभाळून घ्यावं ही मी आपणाला विनंती करतो. कार्यकर्ता हा उसासारखा असला पाहिजे. उसाला तुम्ही तोडा, उसाला झोडपून काढा, उसाला चरखातून काढा, ऊस गोडपणा सोडत नाही. कार्यकर्त्यांना सुद्धा त्याच पद्धतीनं कितीही त्रास झाला, चाललाय सध्या त्रास देणं, कोणाला फोन करणं, कोणाला भेडू घालणं, तुला काय दिलं नाही काय म्हणून तिकडे गेला. आता काम राहिलं नाही, लोकांना भेटायचे तर आपले गेलेले फोटो उघडायले त्याला मोठं करून पाहिजे कोण कोण होतं तिथं आणि त्याला फोन चालले. बरोबर आहे सर, का गेला म्हणून मी तुला काय कमी केलं. 5 वर्षात काहीच दिलं नाही, सगळं घ्यायचंच काम झालं. जावक रजिस्टरच नव्हतं, सगळं आवक रजिस्टरच होतं आणि आता त्याला विचारले काय झालं. म्हणून बदललेल्या काळात मतदारसंघाची भावना, मी 100 गाव फिरलोय, मतदारसंघाची भावना ही शरद पवार साहेबांसोबत आहे, राष्ट्रवादी सोबत आहे, आपल्या विचारासोबत आहे. म्हणून फक्त येते 1-1.5 महिना आपल्या सगळ्यांना फार दक्ष राहावं लागणार आहे.
नवीन नियुक्त्या होत आहेत. बूथवाले आपली जबाबदारी समजून घ्या. बूथची यादी वाचा. कोण बूथमध्ये आपल्या विचाराचे किती, सेनेच्या विचाराचे किती, काँग्रेसच्या विचाराचे किती, त्याही कार्यकर्त्यांना सोबत घ्या. काम वाटून घ्या. काम सोपं होतंय. सगळं मीच आवरतो म्हटलं तर एकट्या माणसाला होत नाही. जेवढं काम विभागून घेऊ तेवढा लोड कमी होतो. 75 वर्षाच्या वरच्या लोकांचं घरी मतदान आहे. आपल्या बूथवरचे 75 वर्षाची नावं काढा. त्यांना एकदा भेटून घ्या. तसंच बाहेर गावाला कोण कोण राहत आहे त्यांना सुद्धा भेटून घ्या. त्यांच्या याद्या काढा. फोनवर बोला. आणि निवडणुकीमध्ये आपल्या विचाराची माणसं ती येतात का यासाठी सुद्धा मतदानाला प्रयत्न करा. कारण 10 ते 12 हजार माणसं आपली नांदेड, परभणी, औरंगाबाद, पुणे, नाशिक आणि काही मुंबईमध्ये आहेत. त्याच्यामुळे आपल्या विचाराची जी माणसं आहेत त्यांना सुद्धा बोलावून घ्या. व्यवस्थित सैन्य जर व्यवस्थित लढलं तर 100 शिपाई 1000 शिपायाला वाढू शकतात. वाडागाडीत गाड्याचे ताफे एका गाडीनं वजन पडणं, 2 गाड्यानं पडणं, 60 गाड्या घेऊन फिरायला. लोकांच्या मनाला बदलणं खूप अवघड आहे. तुमच्या वागण्यामुळं हा मतदारसंघ तुमच्यावर नाराज आहे. मतदारसंघामधल्या कुठल्याही समाजाला तुमच्या बाबतीत आकर्षण राहिलं नाही. शरद पवार साहेबांबरोबर होते तोपर्यंत आकर्षण होतं. पण शरद पवार साहेबांना सोडलं. आज अख्खा महाराष्ट्र पवार साहेबांच्या पाठीशी उभा आहे हे आपण लोकसभेच्या चित्रात पाहिलं.